आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या प्रशालेचे आदरणीय मुख्याध्यापक श्री ए.के. पाटील सर, उपमुख्याध्यापिका सौ भवानी मॅडम, पर्यवेक्षक श्री डी.एल. पाटील सर व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री सचिन पाटील सर व आपण सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी, माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवणारे, माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवणारे, गुलामगिरीच्या विळख्यातून मुक्त होऊन स्वाभिमानानं जगायला शिकवणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती आहे. महत्त्वाची बाब म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती फक्त भारत देशातच नव्हे तर जगातील जवळजवळ सर्व देशांमध्ये ही जयंती साजरी केली जाते. आकाशातील ग्रहतारे जर माझं भविष्य घडवत असतील तर माझ्या मेंदूचा मनगटाचा काय उपयोग असे ठणकावून सांगून समाजाची झोप उडवणाऱ्या या महामानवाला मी अभिवादन करून मी माझं मनोगत व्यक्त करते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, स्वतंत्र भारताचे पहिले न्यायमंत्री, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म मध्य प्रदेशातील इंदोर जिल्ह्यातील महू या गावी 14 एप्रिल 1891 रोजी झाला. लहानपणापासूनच बाबासाहेबांना त्यांच्या वडिलांनी चांगली पुस्तके वाचण्याचा छंद लावला. त्यांचे वडील म्हणायचे, व्यायामानं जसं शरीर सुधारतं तसं वाचनानं मस्तक सुधारतं. आणि हे त्यांनी बाबासाहेबांच्या अंगी पुरेपूर उतरवलं होतं. बाबासाहेबांना ग्रंथ वाचनाचं वेळ हे खूप अजब होतं. ते वाचनासाठी ग्रंथालयामध्ये सगळ्यात अगोदर जात आणि सगळ्यात शेवटी ते ग्रंथालयातून बाहेर पडले. एका छोट्याशा ब्रेडच्या तुकड्यावर राहून ते 18 तास अभ्यास करायचे. डॉक्टर बाबासाहेब म्हणायचे, जर तुमच्याकडे 2 रुपये असतील तर 1 रुपयाची तुम्ही भाकरी घ्या आणि 1 रुपयाचं तुम्ही पुस्तक घ्या, कारण भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कसं जगायचं हे शिकवेल. डॉक्टर बाबासाहेबांच्याकडे स्वतःचं समृद्ध असं सुसज्ज ग्रंथालय होतं आणि या ग्रंथालयामध्ये जवळजवळ 50,000पेक्षा जास्त पुस्तके होती. आणि महत्त्वाची बाब म्हणजे हे जगातील असं वैयक्तिक स्वरूपाचं एकमेव असं ग्रंथालय आहे. शिक्षण हे समाज परिवर्तनाचं प्रभावी माध्यम आहे हे बाबासाहेबांनी ओळखून त्यांनी समाजाला नवी दिशा दिली. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मोलाचा संदेश दिला. डॉक्टर बाबासाहेब म्हणायचे, नुसतं लिहायला वाचायला आलं म्हणजे शिक्षण नाही, तर बुद्धीला सत्याकडे, शरीराला श्रमाकडे आणि भावनेला माणुसकीकडे घेऊन जाण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण. बाबासाहेबांनी स्त्रियांच्या, गोरगरिबांच्या जीवनात नवी पहाट आणण्याचं कार्य केलं. तसं तर डॉक्टर बाबासाहेबांच्याबद्दल बोलायचं झालं तर खूप काही आहे. त्यांचं कार्य खरंच खूप महान आहे. ज्या काळामध्ये माणसाला माणूस म्हणून जगण्याची किंमत नव्हती, त्या काळामध्ये माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब हे अहोरात्र झडले. त्यांच्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतलं. खरं आजही आपल्याला या समाजामध्ये माणुसकी, स्वातंत्र्य, समता, बंधुता या गोष्टींची खरी गरज आहे. आणि आज बाबासाहेबांनी जर आपण घालून दिलेल्या, जर आपण वाटेवर चालण्याचा प्रयत्न केला तर आपलं जीवन नक्कीच समृद्ध आणि सुफल होईल आणि खऱ्या अर्थाने आज ही जयंती साजरी केल्यासारखं होईल. संयोजकांनी इथं मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद आणि एवढं बोलून मी माझं मनोगत संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.